नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण अस्तर ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि दोन ब्लाऊज आपल्याला कसे कटिंग करायचे आहे. फक्त 5च मिनिटात आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचे आहे. उंची आहे आपली 13.5 इंच, 1 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे. मोंडा शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंच आणि मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच आणि छाती आहे आपली 8.5 इंचाची आणि घडी घेतलेली आहे आपण 10.5 इंचाची पूर्ण घडी. अशा पद्धतीने हा जो आहे पाठीमागचा भाग आपण टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर पटकन ब्लाऊज कटिंग करायची असली, झटपट ब्लाऊज, अर्जंट ब्लाऊज असले, काय करायचं, अशा पद्धतीने हा जो पाठीमागचा भाग काढून घ्यायचा उंचीप्रमाणे. आणि जे ते तुम्ही प्रत्येक साईजचं तुमच्याजवळ जर माप असलं तर ते माप जर असलं तर तुम्ही पटकन आणि 5च मिनिटात ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. मोंढ्याला सुद्धा मी शेप देऊन घेतलेला आहे. हे बघा, हे जे माप आहेत माझ्याजवळ मी काढून ठेवलेले, हे माप टाकून घ्यायचे आणि बरोबर मापांवरती मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला. झटकन पटकन होणारी कटिंग आहे ही. कमी वेळेमध्ये पटकन कटिंग होते आपल्या ब्लाऊजची. वेळही लागत नाही. बाई आहे आपली 3.5 इंच, 4.5 इंचावर मार्किंग करून घेतली मी. बाईचं सुद्धा शेप आपल्याला लगेचच करून घ्यायचा, टाकून घ्यायचा आहे. आणि जे आपली हे बघा, एका ताईंनी कमेंट पण केली होती, योगपट्टीवर कटोरीचं माप किती घ्यायचं. तर योगपट्टी जी आहे ना, ती आपल्याला ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे घ्यायची असती. कटोरीप्रमाणे योगपट्टीचं माप नसतं. तुमची कटोरी किती पण असू द्या, तर योगपट्टीचं जे माप आहे ते जे आपण ब्लाऊजची उंची आहे त्या उंचीवरच घेणार आहोत. तर मी योगपट्टीचं जे माप आहे ते पूर्ण ब्लाऊज कटिंग झाला का मग तुम्हाला योगपट्टीचं माप मी कशा पद्धतीने टाकायचं आहे ते मी सांगणार आहे. आता जो आहे आपला ब्लाऊज पूर्ण आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर हे बघा, ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर योगपट्टीचं माप टाकलेलं आहे मी 4 इंच आणि इकडून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. अशा पद्धतीने योगपट्टीचं माप टाकून आणि असं शेप देऊन घ्यायचा आहे योगपट्टीला. झालेली आहे आपली योगपट्टी. योगपट्टी उंचीप्रमाणे योगपट्टी काढावं लागती. आता आपण लगेचच ब्लाऊज पीस पण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे. तर ह्या ब्लाऊज पीसची डिझाईन आहे ना, उभी आहे. त्यांनी लेस अशी आपल्याला आडवी दिलेली आहे, पण आपण काय करणार आहोत, उभीच घेणार आहोत. उभी डिझाईन आपल्या ब्लाऊजला छान वाटणार आहे. आणि दोन्ही ब्लाऊज आपण संगच हातरून घ्यायचे आहे आपल्याला, कारण का एक ब्लाऊज आपला प्लेन आहे आणि एकाच ब्लाऊजला डिझाईन आहे. तर आपण एका ब्लाऊजला असं घडी करून घेऊ शकतो आणि दुसरा ब्लाऊज त्याच्यावर हातरून घ्यायचा आणि लगेचच पटकन झटपट कटिंग होईल. अशा पद्धतीने ही कटिंग करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण पूर्ण ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेऊ.